राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील राधा नरेशराव देशमुख हिची दिल्लीच्या शिव नाडर विद्यापीठात MA रूरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून दुर्गम भागातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार आहे। शेतमजुराची कन्या दिल्लीत ग्राम विकासाचे धडे गिरविणार असल्याने तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। अतिशय संघर्षपूर्ण जीवनातून पुढे आलेल्या अल्पभूधारक कुटुंबातील राधा हिने आपले पदवीचे शिक्षण यवतमाळ येथील सावित्रीबाई ज्योती समाजकार्य महाविद्यालयातून पूर्ण केले। या वर्षीच शिव नाडर विद्यापीठाची व प्रवेश परीक्षा आणि मुलाखत तिने आत्मविश्वासाने उत्तीर्ण केली। लेखन, वक्तृत्व व प्रचंड इच्छाशक्ती यासारखे विशेष गुण तिने आपल्यामध्ये विकसित केले आहे। दिल्ली येथे विद्यापीठात ग्राम विकासाचे धडे गिरविण्याची संधी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मिळाली आहे। ती या संधीचे सोने करेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे तिची गुणवत्ता बघून विद्यापीठाने तिला संपूर्ण खर्चासाठी 11 लाख रुपयाची शिष्यवृत्ती प्रदान केली आहे। राधाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून ते आपल्या यशाचे श्रेय आई वडील, प्राध्यापक वर्ग, एकलव्य फाउंडेशन तसेच वडीलधारी मंडळी यांना देत आहे। नमस्कार, माझे नाव राधा नरेशराव देशमुख, गाव झाडगाव, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। माझ्या घरामध्ये आम्ही एकंदरीत 4 लोक आहोत, आई वडील, दादा आणि मी। माझे आई वडील शेतमजूर आहे आणि आम्ही दोघं बहीण भाऊ शिकते आहे। सध्याच माझं यवतमाळमधील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणावरून बॅचलर ऑफ सोशल वर्कची डिग्री कंप्लीट झाली आहे आणि आता माझी दिल्लीला नोएडा शिवनादर युनिव्हर्सिटीमध्ये MA रूरल मॅनेजमेंट यासाठी निवड झाली आहे। या सर्व प्रवासामध्ये एकलव्य इंडिया फाउंडेशन सोबतच माझे मित्रमंडळी सोबतच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्राचार्य आणि कर्मचारी वर्ग आणि तसेच समाजातील काही महत्त्वाच्या लोकांचा देखील मला सहभाग लाभलेला आहे। त्यासाठी मी सर्वांचे मनापासून धन्यवाद। दिल्लीमध्ये रूरल मॅनेजमेंट हा कोर्स आम्हाला शिकवला जाणार आहे, ज्या माध्यमातून म्हणजे माझं जे स्वप्न आहे की माझ्यासारख्या विविध ज्या मुली आहेत त्यांना एज्युकेशन सिस्टीममध्ये किंवा त्या सर्व विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि एकंदरीत गावासाठी आपण कोणकोणत्या सुधारात्मक गोष्टी करू शकतो याबद्दल आम्ही तिथे शिकणार आहोत। मला सांगताना खूप आनंद होतो आहे की मी दिल्लीसारख्या शहरामध्ये शिकणार आहेत आणि एका गरीब कुटुंबातून सोबतच अशा गावातून येते ज्या गावामध्ये शिक्षणाचं महत्त्व कमी आहे। तर मला अत्यंत आनंद होतो की मी दिल्लीला शिकायला जाणार आहे। नक्कीच सर, मी आजपासूनच तो प्रयत्न करते आहे की माझ्यासारख्या ज्या म्हणजे मागे असलेल्या मुली आहे किंवा माझ्या मागे असलेले मित्रपरिवार आहे त्यांना सुद्धा मी या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या विषयी किंवा त्या प्रोसेसविषयी सांगते आहे आणि त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये चांगली उंच झेप घ्यावी यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करते आहे। महाराष्ट्र TV 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ।